नमस्कार, मी सचिन गवारे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात। आज फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे आणि त्याच संदर्भात तिने पोलिसांवर आरोप देखील आपल्या हातावर जे आहेत ते लिहून ठेवलेले होते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। हातावरील सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेने 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर घरमालक प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाइड नोटमधील पीएसआयचं तात्काळ निलंबन। एफआयआर दाखल करण्यासाठी 4 ते 5 तास लावले। राजकीय दबाव असण्याची शक्यता। पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भावाचे गंभीर आरोप। आरोग्य विभागात भ्रष्टाचार त्रास होत असल्याची डॉक्टर महिलेची नातेवाईकांकडे तक्रार। नातेवाईकांचा आरोप, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। आम्हाला या प्रकरणी काहीच माहिती नाही। मुलाला विनाकारण बदनाम केलं जातंय। 6 दिवसांपासून तो घरी होता। रात्री 8 वाजता ड्युटीसाठी रेल्वेनं तो फलटणला गेला। गोपाळ बदनेच्या आई वडिलांची प्रतिक्रिया। राज्य महिला आयोगाकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची दखल, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना। फलटणमधील घटना पूर्ण सातारा जिल्ह्याला बदनाम करणारी आहे। तपासानंतर सर्व काही समोर येईल। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून रामराजे नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याप्रमाणे पोलिसांनी काम केलं पाहिजे, पण सज्जनांना त्रास देण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रातील पोलिसांमध्ये आढळून येते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांची टीका। डॉक्टर महिलेला आत्महत्या करण्याची वेळ काय येते? रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे। सुषमा अंधारेंचा हल्लाबोल।